अनन्य भक्तियुक्त कर्म. स्वामी आपल्याला सांगतात, अनन्य भक्ती म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येक कर्माचे कर्तेपण आणि त्याचे फळ पूर्णपणे स्वामींना समर्पित करणे. आपण काहीही करतो, काम असो, सेवा असो, व्यवहार असो किंवा दैनंदिन जीवनातील छोट्यात छोटा निर्णय असो, ते करताना मनात एक भाव ठेवायचा. हे सर्व स्वामींच्याच कृपेने होत आहे. जसे एका लीलेत कोंडूनन्नांनी घडलेला प्रसंग स्वामींना सांगितला. त्यांनी स्वतः निर्णय घेतला नाही. ते म्हणाले, स्वामी तुम्हीच न्याय करा. हा भाव म्हणजेच समर्पण. स्वामी भक्त हो, जेव्हा आपण आपले सर्व कर्म स्वामींना समर्पित करतो, तेव्हा आपल्या मनातील अहंकार हळूहळू विलीन होतो. आणि मग काय घडते माहीत आहे? आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक अनुभव हे सर्व जणू स्वामींच्या उपस्थितीतच घडत असते. आपण जेव्हा स्वामींना प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या जीवनात अनेक लोक येऊ लागतात. पण स्वामी भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची. ते लोक म्हणजे फक्त निमित्त असतात. प्रत्यक्षात स्वामीच त्यांच्या माध्यमातून आपल्याशी व्यवहार करत असतात. कोणी काही देत असेल, मदत करत असेल, तर समजायचे स्वामीच त्यांच्या शरीराला निमित्त करून आपल्याला देत आहेत. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण अनन्य भक्तीवे कर्म करतो, तेव्हा त्याचे फळ साधे नसते. ते असते महाफळ. असे फळ जे शब्दात सांगता येणार नाही, फक्त अनुभवता येईल. आणि त्या क्षणी आपल्या हृदयातून फक्त एकच शब्द निघेल, धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद. थँक्स स्वामी, थँक्स अ लॉट.